पावसाळ्यात किंवा संध्याकाळच्या भुकेसाठी काहीतरी झटपट, चविष्ट आणि हेल्दी बनवायचे. तर आज मी तुम्हाला 1 नाही, 2 नाही, तर 4 वेगवेगळ्या प्रकारचे कॉर्न चाट बनवून दाखवणार आहे. इथे प्रत्येकाची चव एकदम वेगळी आणि अप्रतिम. तर चला मग सुरुवात करूयात. नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या पावसाळ्याची सुरुवात असल्यामुळे बाजारात ताजी मक्याची कणसं मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. इथे मी 4 कप मक्याचे दाणे घेतलेले आहेत. आता इथे साधा मका वापरलाय. तुमच्याकडे जर स्वीट कॉर्न असेल तर स्वीट कॉर्न पासून हे चाट बनवा, कारण त्याने याची टेस्ट खूप छान लागते. आता मक्याचे दाणे आपल्याला उकळवून घ्यायचे आहेत. तर पाणी कढईमध्ये गरम करत ठेवलेलं होतं. त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. उकळी आली की यामध्ये मक्याचे दाणे घालायचे. वरती झाकण लावायचं आणि 8 ते 9 मिनिटं किंवा 10 मिनिटं चांगले उकळून शिजवून घ्यायचे. दाणे शिजले आहेत की नाही हे बघण्यासाठी हाताने दाबून चेक करू शकता. आता बनवूया सगळ्यांचा आवडता चीझी स्वीट कॉर्न. कुठलेही चाट बनवताना मके कोमट असणं गरजेचं आहे. तर इथे मी एका बोलमध्ये 1 कप उकडलेले मक्याचे दाणे घेतलेले आहेत. यामध्ये 1 चमचा बटर घातलाय. बटर आणि हे मक्याचे दाणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मक्याचे दाणे कोमट असल्यामुळे बटर लगेच वितळलं जातं. आता यामध्ये गरजेनुसार मीठ, तसेच काळी मिरी पूड, काही चिली फ्लेक्स घालतीये. तसेच ऑरिगॅनो असेल तर ते तुम्ही घाला. मिक्स्ड हर्ब्स असतील तर ते सुद्धा वापरू शकता. यामध्ये थोडंसं मेयो घालून चीज किसून टाकतीये. कॉर्न गरम असल्यामुळे चीज सुद्धा मेल्ट होऊन जातं. तर हे सगळं साहित्य मिक्स करून झाल्यानंतर झालं आपलं चीझी स्वीट कॉर्न. हे चाट इतकं क्रीमी आणि यम्मी लागतं की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. वरून आणखीन थोडंसं चीज किसून घालू शकता. तर त्याच्यानंतर आता आपण दुसरा प्रकार बघूयात. आता याला तुम्ही क्लासिक मसाला कॉर्न चाट किंवा देसी स्टाईल कॉर्न चाट म्हणू शकता. तर एका बोलमध्ये 1 कप उकडलेले मक्याचे दाणे घेऊन त्यामध्ये 1 चमचा बटर घालून मिक्स केलेला आहे. कढईतले कॉर्न जर थंड झाले असेल तर ते परत एकदा गरम करून घ्या. आता यामध्ये काळी मिरी पूड, मीठ, काश्मीरी मिरची पावडर, चाट मसाला, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालायची आहे. सगळे साहित्य मिक्स करून झाल्यानंतर सर्व्ह करा. हा प्रकार चटपटीत, खमंग आणि अगदी स्ट्रीट फूडची आठवण करून देणारा आहे. तर थोडासा झणझणीत, चटपटीत आणि चवीला अप्रतिम देसी स्टाईल मसाला स्वीट कॉर्न तयार आहे. गरमागरम सर्व्ह करा आणि प्रत्येक घासाचा आनंद घ्या. तिसरा प्रकार म्हणजे क्लासिक बटर कॉर्न. तर यामध्ये एका बोलमध्ये 1 कप गरम केलेले मक्याचे दाणे घेऊन त्यामध्ये 1 चमचा बटर, तसेच काळी मिरी पूड, मीठ घातलेलं आहे. मिक्स करायचं आणि सिंपल बट डिलिशियस चाट तयार आहे. फक्त काही मिनिटातच तयार होणारा हा क्लासिक बटर कॉर्न चाट प्रत्येकाला आवडणारा खमंग आणि टेस्टी स्नॅक आहे. आता हा देखील चाटचा एक मस्त प्रकार आहे, मुंबई स्पेशल कॉर्न चाट. तर त्यामध्ये बघा मी बॉईल केलेले कॉर्न घेतलेले आहेत. तसेच 1 चमचा बटर घेऊन चांगले मिक्स करून घेतलंय. आता यामध्ये आपण एकदम बारीक चिरलेली हिरवी मिरची घालतोय. तसेच बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो घेतलेला आहे आणि 1 चमचा हिरवी चटणी ज्यामध्ये कोथिंबीर, आलं, लसूण आहे आणि 1 चमचा चिंच, खजुराची चटणी जी मार्केटमध्ये रेडीमेड मिळते. आता यामध्ये अंदाजे चाट मसाला, लाल मिरची पावडर, काळी मिरी पावडर, तसेच भाजलेल्या जिऱ्याची पावडर, तसेच मीठ घालायचं चवीनुसार आणि वरून तुम्ही बारीक शेव वगैरे घालू शकता. अर्ध्या लिंबाचा रस, तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिक्स करायचं. यामध्ये ज्या चटण्या वापरलेल्या आहेत त्या चांगल्या मिक्स झाल्या पाहिजे. या चाटमध्ये ना शेव आणि लिंबाचा रस नेहमी सर्व्ह करण्याच्या आधी घातला जातो. त्यामुळे शेव कुरकुरीत राहते आणि चाटची चव अधिक अप्रतिम लागते. आता एक टीप म्हणजे साधा मका आणि स्वीट कॉर्न वेगवेगळे असतात. स्वीट कॉर्नचे दाणे जास्त गोड, मऊ आणि रसाळ असतात. त्यामुळे चाटसाठी अगदी तेच परफेक्ट असतात. तर तुम्हाला यातली कोणती चाट रेसिपी आवडली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि नक्की या सगळ्या रेसिपीज ट्राय करून बघा. पावसाळा सुरू आहे तेव्हा अशा स्नॅक्स झालेच पाहिजे.
पार्टी स्नॅक्ससाठी अगदी मस्त ऑप्शन आहे. त्यामुळे बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.